नमस्कार मैत्रिणींनो, चला बनवूया आज झटपट बनणारी साबुदाण्याची खिचडी. तर सुरुवातीला मी तुम्हाला साहित्य सांगते काय काय लागतं ते. तर सुरुवातीला मी अर्धा तास बारीक साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. बारीक घेतला आहे त्यामुळे तो पटापट भिजला जातो आणि झटपट बनला जातो. त्यासाठी मी अर्धा तास हा साबुदाणा भिजवून घेतला होता. पाण्यातून स्वच्छ धुवून 5च मिनटं पाण्यात भिजू घातलं आणि नंतर सगळं पाणी काढून तसंच ठेवला होता. त्यानंतर मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. मिरची वाटण घेतलेली आहे लागेल तसे आवडीप्रमाणे. मीठ घेतलेलं आहे 1 चमचा. त्यानंतर मी बटाटा घेतला आहे बारीक चिरलेला एक. कोणाला उकडून आवडत असेल तर तो तुम्ही ॲड करू शकता तसा. मला कापलेला आवडतो. दोन्ही आवडतात. तूप घरचं मी बनवलेलं आहे, साजूक तूप आहे. त्याने चव खूप छान लागते. तुम्ही तर एकदा घरी नक्की ट्राय करा बनवून. तर मी हे तूप घेतलेलं आहे. तर मी सुरुवातीला आता कृती तुम्हाला सांगत आहे कसे बनवायचे आहे. तर सुरुवातीला मी कढई गरम करून घेतलेली आहे मध्यम आचेवरती. जास्त फ्लेमवरती ठेवूच नका, नाहीतर खूप करपलं जातं लगेचच. ह्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप ॲड केलेलं आहे. ते चांगलं तापून घ्यायचं आहे. चांगलं तापल्यानंतर मी स्वच्छ धुतलेला बारीक चिरलेला बटाटा त्यात मी ॲड करणार आहे. तो चांगला परतून घ्यायचा आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि चांगला तेलामध्येच तो शिजला जाईल अशा पद्धतीने मी तो परतणार आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं किंचित मीठ ॲड करणार आहे जेणेकरून तो पटकन शिजला जातो. ही एक चांगली टीप आहे की मीठ टाकल्यानंतर कोणताही कांदा पण चिरलेला परतावा पटकन परतण्यासाठी पण कांद्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकलं की लगेच शिजला जातो कांदा. तसंच मी ह्याच्यामध्ये बटाट्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं आहे जेणेकरून तो पटकन शिजावा. असं चांगलं हलवून घ्यायचं, नाहीतर खाली लगेच चिकटला जातो आणि तो करपला जातो बटाटा. त्यानंतर मी लगेच ह्याच्यामध्ये हे पहा मी मीठ टाकलेलं आहे, आत्ता दाखवते तुम्हाला. तर अशा पद्धतीने मी मीठ टाकून चांगला परतून घेते हा बटाटा. आता इथे मी बटाटा हळूहळू परतत आलेला आहे. तरी चांगला हलवत राहायचा, नाहीतर खाली लागला तर त्याची चव बदलून जाते. चांगला हलवल्यानंतर सगळीकडून चांगला शिजला जातो. कच्चेपणा राहत नाही. त्यामुळे त्याची आणखीनच चव चांगली येते. आणि तुपामुळे तर वेगळीच टेस्ट येते त्याला. आता मी ह्याच्यामध्ये मिरची ॲड करते. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त ॲड करू शकता. कोणाला जास्त आवडत असेल तर त्यांनी जास्त टाकून मिरची वाटण जास्त टाकून परतू शकता. ज्याला नसेल आवडत तर त्याने चिरून हे टाकली तरी चालेल. मी इथे वाटून टाकलेली आहे, तर कमी टाकली तरी चालेल, मध्यम टाकले तरी चालेल. त्यामुळे कसं खाण्याला ज्याला जमेल तसंच त्या पद्धतीने ते ॲड केली तरच त्याला चव लागते चांगल्या पद्धतीने. आता मी कच्चेपणा जाण्यासाठी पण मिरची टाकल्यानंतर पण कमी गॅसवरती परततच राहायचं आहे आणि मिरचीचा पण कच्चेपणा जायला हवा आहे, नाहीतर मग खूप त्रास होतो त्या हिरव्या मिरच्यांचा. त्यामध्ये अशा प्रकारे चांगली मिरची पण परतून घ्यायची आहे. मी आता इथे साबुदाणा जरा थोडासा लूज करते. सगळा साबुदाणा चिकटलेला असतो, तर साबुदाणा त्यासोबतच मिरची परतेपर्यंत साबुदाणा लूज करून घ्यायचा आहे, मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे. इथे बघा मिरची चांगली भाजली गेलेली आहे. आता बटाटाही त्यासोबत भाजतोय चांगल्याच पद्धतीने. असं चांगलं मिरची पण चांगलं हलवले तरच ते, नाही तर ते पण खाली लागण्याची शक्यता असते. त्यामुळे परतत राहायचं मीडियम फ्लेमवरती. फ्लेम जास्त ठेवलं तर लगेच करपलं जातं आणि त्याची भाजीची चव किंवा खिचडीची चव बदलली जाते. आता ह्याच्यामध्ये मी खिचडी ॲड करते. बारीक खिचडी पचायलाही चांगली असते मोठ्या खिचडीपेक्षा आणि पटकन होणारी, झटपट होणारी आहे ही खिचडी. याच्यामध्ये मी मीठ ॲड केलं आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर मी शेंगदाण्याचे कूट 4 ते 5 चमचे टाकलेले आहेत.
जेवढे खिचडीचे प्रमाण आहे त्याचप्रमाणे 3 ते 4 चमचे टाकले तरी खूप होतात. कोणाला जास्त आवडत असेल तरी त्याची चव चांगली लागत नाही. त्यासाठीच आपण प्रमाणातच खिचडीचं आधी थोडे असतील तर थोड्याच प्रमाणात शेंगदाण्याचा कूट टाकला पाहिजे. जर कमी प्रमाणात असेल, जास्त प्रमाणात असेल तर 4 ते 5 चमचे खूप होतात. जास्त कुटाने त्याची चव बदलली जाते, त्यामुळे जास्त कूट पण टाकू नये. आणि शेंगदाणे हे चांगले भाजले तर त्याची अजून चव चांगली येते. कच्च्या शेंगदाण्याने चव बदलली जाते, त्यामुळे शेंगदाणे भाजूनच, आणि ते पचायलाही खूप चांगले राहतात. तर ह्याच्यामध्ये मी ॲड करून आता हे चांगले परतत राहणार आहे. मला आता इथे कमी वाटतं आहे थोडंसं शेंगदाण्याचा कूट, म्हणून थोडा ॲड केला आहे अजून त्याच्यामध्ये. म्हणजे माझे 5 चमचे, पाव किलोला 5 चमचे मी शेंगदाण्याचा कूट ॲड केला आहे. असं मध्यम फ्लेमवरती चांगलं परतत राहणे, खाली लागू देऊ नये, नाहीतर साबुदाणा कढईला लगेच खाली लागला जातो. त्यानंतर मी ह्याच्यावर थोडं झाकण टाकणार आहे, जेणेकरून चांगली वाफ लागली जाईल त्या शेंगदाण्याला आणि आतून कच्चेपणा जाऊन चांगलं वाफ काय बोलतात त्याला, शिजला जाईल असं म्हणता येईल. अशा पद्धतीने मी हा वाफवून घेतला आहे आणि थोडंसं परतते आता, जेणेकरून खाली लागला नसेल तर याची काळजी घ्यायची. हे पण मीडियम फ्लेमवरतीच खिचडी बनवली तर व्यवस्थित होईल. बघा कशी सुटसुटीत साबुदाणा खिचडी झालेली आहे. कुणी काय करतं की हा साबुदाणा जास्त वेळ भिजू घातल्यानंतर त्याला पूर्णपणे ती खिचडी खराब होऊन जाते, आणि चांगल्या क्वालिटीचे साबुदाणा घेतला तर अजिबात खिचडीला चिकटपणा असा राहत नाही. व्यवस्थित हे बघा दाणेदार माझी खिचडी तयार झालेली आहे, आणि ह्याची चव खूप छान लागते आणि खायला आणि पचायलाही खूप चांगली आहे ही खिचडी. अशा पद्धतीने व्यवस्थित परतून घेतल्यानंतर छान पद्धतीने होते. चला तर मग ही रेसिपी ट्राय करून मला नक्की शेअर करून सांगा कशी झाली तुमची खिचडी. बाय बाय.